एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत शासकीय आश्रमशाळा व वसतिगृह या ठिकाणी रोजंदारी व तासिका तत्वावर अल्पशा मानधनावर 10 ते 15 वर्षापासून सेवा करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घ्यावे या आशयाचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांना निवेदन देण्यात आलेले आहे। हे निवेदन आमदार आमशा पाडवी यांच्या शिष्टमंडळाने दिलेले आहे। शासन सेवेत सामावून घेण्यासाठी माननीय उच्च न्यायालय मुंबई याचिका दाखल करण्यात आलेली होती। या प्रकरणी उच्च न्यायालयाने दिनांक 14 नोव्हेंबर 2024 व दिनांक 20 व दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी 180 दिवसाची मुदत देत माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निकषाप्रमाणे तपासून सदर कर्मचाऱ्यांचे समायोजनाचे आदेश दिलेले होते। म्हणून आजपर्यंत 5 वेळा शासन निर्णय घेऊन 1738 कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यात आलेले आहे। परंतु दिनांक 21 मे 2025 रोजी शासन परिपत्रकानुसार सदर कर्मचाऱ्यांना रोजंदारी नियुक्त पत्र देऊन त्यांना सेवेत रुजू करण्यात यावे व निर्गमित करण्यात आलेले आहे। या त्यांच्या विरुद्ध दिनांक 13 जून 2025 रोजी सोग्रस फाटा ते आदिवासी विकास भवन नाशिक कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आलेला होता। या संदर्भात मोर्चा दरम्यान माननीय मंत्री आदिवासी विकास विभागाचे महाराष्ट्र राज्याचे मोर्चेकऱ्यांना दिनांक 16 जून 2025 रोजी भेटून व त्यांच्या 10 वर्षावरील कर्मचाऱ्यांना सदर उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे नियम करण्यात येईल असे तोंडी आश्वासन दिलेले होते। कर्मचाऱ्यांच्या मानसिक उत्पीडन करणारे व जाणून बुजून त्रास देण्याचे व त्यांचे मानसिक छळ केल्या प्रकारचे दिसून येत आहे। म्हणून वरील सदरील 10 वर्षावरील कर्मचाऱ्यांना रोजंदारी तासिका तत्वावरील कर्मचाऱ्यांचे लवकरात लवकर समायोजन करण्याच्या संदर्भातले विनंती निवेदन पुन्हा आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांना आमदारांच्या शिष्टमंडळ यांनी निवेदन दिलेले आहे। यामध्ये आमदार आमशा पाडवी यांच्या नेतृत्वाखाली नरहरी झिरवळ, हिरामन खोसकर, किरण लहाने, दौलत दरोडा, नितीन पवार, हरिश्चंद्र भोये, संजय पुराम, काशीराम पावरा, दिलीप बोरसे, मिलिंद नरोटे, राजेश पाडवी, भीमराव केराम, राजू तोडसाम, विलास तरे, शांताराम मोरे, मंजुळा गावित, राजेंद्र गावित, चंद्रकांत सोनोने, शिरीष कुमार नाईक, रामदास मसराम आदींनी निवेदनावर सह्या केलेल्या आहेत। चंद्रकांत चव्हाण, श्रीजी न्यूज 24 अक्कलकुवा। अशाच नवनवीन बातम्या व अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा।